यापुढे दरवर्षी 16 ऑक्टोबरला कठीण चिवरदानचा त्या ठिकाणी नांदेड खुरगाव येथे होणार आहे। मग थायलंडचे बनते असो की आपण मलेशिया बेटा का मागे बनते जीव बेटा का मागे। आज रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव या ठिकाणी कठीण चिवरदान कार्यक्रम संपन्न झालेला आहे। काय सांगाल? या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे थायलंडवरून पूज्य भदंत फ्राम महाप्रपत जिरा वांगसो जिरा पोंगमते जे सहाय्यक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे आहेत, डॉक्टर पोरनचाई पालव धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय टिटुन्या श्रीखम समन्वयक थायलंड इंडिया पिलिग्रिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच HSU टू झुलिन क्लिंट ऑफ फिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर रथ विबून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय CL थूल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच सन्माननीय समाजभूषण डॉक्टर भीमरावदादा हाती आंबेरे व्हाईस चेअरमन मुख्य डेव्हलपमेंट अँड एम्पॉवरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थापक अध्यक्ष संबोधी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहेत। भीमरावदादांच्या माध्यमातून अतिशय हा नेत्रदीपक सोहळा आणि डॉक्टर मिथिलाजी यांच्याही म्हणजे पुढाकारातून या ठिकाणावर थायलंडचं धम्मकाया सेंटर जे जगप्रसिद्ध आहे त्या ठिकाणावरील सेकंड नंबरचे दोन्ही बनते जे एकदम उच्च कोटीचे असलेले या साध्या खेड्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी भेट देऊन या ठिकाणी त्यांनी कठीण चिवरदान माझ्यासाठी थायलंडवरून आणलं, माझा बहुमान सन्मान केलेला आहे। त्यामुळं आयुष्यभर म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या मी कायम ऋणात राहून धम्मकार्यासाठी बळ देण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे। या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणासाठी 1,04,000 रुपयेसुद्धा त्यांनी या ठिकाणावर दानसुद्धा दिलेलं आहे। निश्चितपणाने येणाऱ्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्र आणि देशातलं हे एक प्रभावी धम्माचं केंद्र राहील। या ठिकाणावर हजारो भिक्षू निर्माण होत आहेत आणि श्रामनेरसुद्धा 2,000 आतापर्यंत झालेले आहेत, काही महिलाही श्रामनेर दीक्षित झालेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये जागतिक लेवलचा दर्जा याला निश्चितपणाने मिळेल, त्यासाठी आम्ही वाटचाल करू, तसे परिश्रम घेऊ। कठीण चिवरदानाचं महत्त्व काय? कठीण चिवरदान अतिशय पवित्र असलेले कठीण चिवरदान आहे, जे की सर्व शिवल्याच्या नंतर काही देशाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत। हातानं म्हणजे याचा धागा एक एक जोडला जातो, वेळूच्या कमडी इकडून एक लावून आणि त्याच्यामधून काही धागे ओवल्या जातात। असं एक जीव त्याला एकरूप करून कुणाचे हात पाय जे लागलेले असतात, त्यामुळं जे तपस्वी त्यागी भिक्षू महाथेरो असतात ते परित्राणसुद्धाचा पाठ करून रात्रभर शिवेपर्यंत म्हणजे त्याचा परित्राण पाठ होतो। त्यानंतर परत अजून ते चिवर स्वच्छ केल्याच्यानंतर अजून महाथेरो हे परित्राण सुत्ताचा पाठ करून त्याला परिशुद्ध करत असतात आणि ते वर्षात एखाद्याच म्हणजे विहाराची निवड करून एखाद्याच बनतेना वर्षामध्ये ते कठीण चिवरदान त्या ठिकाणावर संघाला केल्या जाते। त्यामुळं आपलं म्हणजे एक कुशल कर्म म्हणावं ते आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंडवरून कठीण चिवरदान इथे घेऊन आले, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। आपल्या सर्वांचंही मंगल हो। Today we are very happy to come to this area for Nandet because offering the Katina Lob representative from Thailand Dhammakaya Foundation Lumpur Thamashayo offering Katina Lob and some donation to the Buddhist temple in Nandet by Panya Bodhi Bante because India is a motherland of Buddhism.
So now Thailand get benefit from Dhamma teaching of the Lord Buddha from India. So now it's time to return of the Buddha to India because the teaching of the Lord Buddha bring the happiness and peace to the country and to the world and prosperity also. Namo Buddhaya. My name is Mithila Chaudhuri. My name is Dr. Mithila Chaudhuri. We are here today to offer the Kathina robe, Kathina offerings on behalf of Most Venerable Lumpo Dhammajaya Bhikkhu from Dhammakaya Foundation, Thailand. So we are very glad to come here to offer the Kathina robe at Nanded Samanen Prashikshan Kendra, led by Most Venerable Payabhuti Mahaday Bhikshu, and also we are grateful to Samaj Bhushan Dr. Bhimrao Hadiyambire for let us know about this organization, and we have our regional center in Sambhajinagar, Sambodhi Academy. So today we are so happy to see the enthusiastic ceremony, meritorious ceremony, and we would like to thank to the Buddha Dhamma TV, right, for their broadcast. So thank you so much. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमीच्या वतीने आज सिनियर बनते जे आपले पयाबुदी महाथेरो यांच्यासाठी कठीण चिवरदानचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. बुद्ध धर्मामध्ये कठीण चिवरदानाला अत्यंत महत्त्व आहे आणि परदेशामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलं जातं. भारतामध्ये आता त्याची सुरुवात होत आहे आणि नांदेड सारख्या भागामध्ये पयाबुदी बनते अत्यंत महान कार्य करतात. म्हणून देश विदेशातल्या भिक्खूंना घेऊन माझी भगिनी मिथिला सिस्टर यांना विनंती केली की औरंगाबाद शहराजवळ कार्यक्रम न होता हे नांदेड सारख्या गावामध्ये जिथं बनतेची काम करतात तिथे कार्यक्रम घ्यावा. अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला. पयाबुदी बनतेजीने अत्यंत मेहनत घेतली आणि नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील माझे बौद्ध बांधव उपासका अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित आला. त्यांचे आभार. जय भीम. नमो बुद्धाय.